नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचे युग हे तंत्रज्ञानाचे व विज्ञानाचे युग आहे। या युगामध्ये विज्ञानाला खूप महत्त्व आहे। विज्ञानाच्या अनेक शाखा आहेत, तुम्हाला माहितीच आहेत। त्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र हे महत्त्वाच्या शाखा आहेत। या शाखापैकी जेव्हा आपण रसायनशास्त्राचा विचार करतो तेव्हा त्यामध्ये मूलद्रव्याचे प्रकार, रासायनिक अभिक्रिया या सर्व गोष्टींचा विचार केला जातो। तर आज आपण मूलद्रव्य त्यांचे वेगवेगळे प्रकार, यामध्ये धातू हा प्रकार महत्त्वाचा आहे। तर या धातूंशी आज आपण माहिती पाहणार आहोत। आजच्या या उपक्रमाचे नाव आहे धातूची आगगाडी। धातूची आगगाडी, धातूची आगगाडी, धातूची आगगाडी, धातूची आगगाडी, धातूची आगगाडी, धातूची आगगाडी। नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्राजक्ता प्रमोद हरकर। आम्ही इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांनी आज एक नवीन उपक्रम सादर करणार आहोत। उपक्रमाचे नाव आहे धातूची आगगाडी। या आगगाडीची आज आपण सफर करणार आहोत। या प्रवासामध्ये आपण धातूची माहिती पाहणार आहोत। तुम्हाला माहिती आहे का, मूलद्रव्यांचे 3 गटात वर्गीकरण केले जाते: धातू, अधातू व धातू सदृश्य। जसे की सोने, चांदी, लोह, ॲल्युमिनियम हे सर्व धातूच आहेत। धातूंचा उपयोग आपण दैनंदिन जीवनात करतो। धातूंना अनेक गुणधर्म सुद्धा आहेत। त्या प्रत्येक गुणधर्माची माहिती आज आपण इथे पाहणार आहोत। धातूचा सर्वात पहिला गुणधर्म म्हणजे अवस्था। नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव प्रतीक्षा ज्ञानोबा शेवाळे। मी इयत्ता 8वीच्या वर्गात शिकते। मी धातूचा पहिला गुणधर्म म्हणजे अवस्था आहे। सर्वसामान्य तापमानाला धातू स्थायू अवस्थेत आढळतात। अपवाद पारा, गॅलियम। सर्वसामान्य तापमानाला धातू, अधातू, स्थायू द्रव्य वायू रूपात आढळतात। नमस्कार, माझे नाव अक्षरा प्रभाकर कदम। मी 8वीच्या वर्गात शिकते। मी आज एक धातूचा गुणधर्म बनले आहे, त्याचे नाव आहे चकाकी। धातूचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे चकाकी। धातूला चकाकी असते, उदाहरण सोने, चांदी, ॲल्युमिनियम इत्यादी, व अधातूला चकाकी नसते। नमस्कार, माझे नाव गायत्री संतोष जावडे आहे। मी इयत्ता 8वी मध्ये शिकते। मी धातूचा तिसरा गुणधर्म म्हणजेच कठीणपणा बनले आहे। धातू हे कठीण असतात व अधातू हे ठिसूळ असतात। धातूंना चकाकी असते व अधातूंना चकाकी नसते। नमस्कार, माझे नाव पल्लवी रमेश हरकर। मी इयत्ता 8वी मध्ये शिकते। धातूचा चौथा गुणधर्म म्हणजे तन्यता बनले आहे। सोने, चांदी यापासून तार बनवली जाते, अधातूला तन्यता नसते। नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव शुभांगी श्रीधर उगले। मी इयत्ता 8वी मध्ये शिकते। मी या धातूचा 5वा गुणधर्म बनलेली आहे, म्हणजेच वर्धनीयता आहे। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का वर्धनीयता म्हणजे काय? मी सांगते। वर्धनीयता म्हणजे पातळ पत्रा तयार करणे। तसेच अधातूमध्ये वर्धनीयता नसते, म्हणजेच अधातूमध्ये पातळ पत्रा तयार होऊ शकत नाही। धन्यवाद। नमस्कार, माझे नाव आदिती बावराळकर। मी धातूचा 6वा गुणधर्म म्हणजे उष्णतेचे वहन। उष्णतेचे वहन म्हणजे उष्णता वाहून नेणारे। धातू उष्णतेचे सुवाहक असते। उदाहरणार्थ चांदी, तांबे, ॲल्युमिनियम हे उष्णतेचे उत्तम वाहक आहेत। अधातू उष्णतेचे दुर्वाहक आहेत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव वैष्णवी महादेव कदम आहे। मी धातूचा 8वा गुणधर्म झालेला आहे। माझं नाव घनता आहे। धातूची घनता जास्त असते। काही धातू अपवाद पण असतात। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का ते अपवाद धातू कोणते? तर मी सांगते। अपवाद धातू जसे की सोडियम, पोटॅशियम, लिथियम यांची घनता पाण्यापेक्षा कमी असते। तसेच अधातूची घनता देखील कमीच असते। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव विद्या कैलास भाले आहे। मी इयत्ता 8वी वर्गात शिकते। चला तर मग माझी ओळख करून देते। माझे नाव द्रवणांक उतरणांक सर्वसाधारणपणे कमी असतो व अधातूमध्ये द्रवणांक उतरणांक जास्त असतो। माझा अपवाद कार्बन, बोरॉन हे स्थायू उच्च तापमानाला वितळतात। धन्यवाद। धातूची आगगाडी, धातूची आगगाडी, धातूची आगगाडी, धातूची आगगाडी, धातूची आगगाडी, धातूची आगगाडी, धातूची